तर नमस्कार सर्वांना, कसे आहेत सगळे? मस्त. आता संध्याकाळी 8:15 वाजलेत आणि मी आत्ता व्हिडिओ बनवायला घेतलाय, कारण आपले 8-10 दिवस झाले व्हिडिओ नाही येत. तर तुम्हाला तर माहितीच आहे, व्हिडिओ बरेच दिवसापासून बंद आहेत. तर म्हणलं चला आज सांगावं तुम्हाला का व्हिडिओ बंद आहेत. आणि माझ्याकडे बघून तर समजलंच असेल की काय झालंय काय नाही. कारण मी एक व्हिडिओ पण शॉर्ट टाकला होता की माझी तब्येत बरोबर नाही. तर विषय असा झाला की मी कामाच्या धावपळीत लक्ष दिलं नाही, काम होतं जास्त त्याच्यामुळं. आणि नॉर्मली आपले घरी थंडी तापाच्या गोळ्या वगैरे खात होती. आणि 2 दिवस गावात सलाईन पण लावलं जाऊन दवाखान्यात, कमी येईना म्हणून. आणि नंतर 4थ्या दिवशी कळलं की डेंग्यू झालाय आणि ते डेंग्यूत हृदयावर अटॅक केलाय. तर कंप्लीट 7 दिवसानंतर मी आज घरी आली दवाखान्यातून. आणि हे बघा माझी फाईल, हे बघा इथं नाव पण आहे. तर ही आहे माझी फाईल. तर म्हणजे काय म्हणतात का नाही, मला थोडंसं तुमच्याबरोबर काही गोष्टी मला शेअर करावं वाटल्या. तर हात दुखायला लागला, मी इथं आता हे करते, मोबाईल ठेवते. तर पूर्ण दोन्ही हातात बघा अशा सुया लावलेल्या, म्हणजे सलाईन चालू होतं 8 दिवस. आणि काळजी घ्या तुम्ही पण, कारण डेंग्यू तर माझं तर म्हणजे काही खरंच नव्हतं. कारण एवढी बेकार अवस्था झाली ना माझी, अक्षरशः मला 3 ते 4 दिवस ना काहीच कळत नव्हतं. आणि डॉक्टरांनी नोच गॅरंटी दिली, पण पुण्याला पण पाठवाय म्हणजे इथं जर 1 दिवसात नाही फरक पडला आजच्या रात्रीत, तर तुम्हाला म्हणजे गुरुवारी संध्याकाळी जर रात्रभर इथं नाही फरक पडला तर डायरेक्ट तुम्हाला पुण्याला न्यावं लागेल, असं आमच्या भावाला सांगितलं. म्हणजे माझ्या भावाला आणि सागरला. पण खरंच हे डॉक्टर आहेत, त्या डॉक्टरांनी मला वाचवलं. आणि हे बघा ह्यांची फाईल. आणि एवढं इतकं मेंदळ मायावरती ट्रीटमेंट केलेलं आहे ना, हे बघा एवढी पूर्ण सगळी कागद आहे, ती पूर्ण सगळ्या टेस्ट केलेल्या आहेत. तर आज मी तुमच्या समोर बसली आहे आणि तुमच्या बरोबर गप्पा हाणते. तर खूप म्हणजे एवढी वाईट परिस्थिती चालू आहे ना सध्याची, एवढं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यामुळे सर्वांनी आपापली आरोग्याची काळजी घ्या. कारण मी पण आधी 2-4 दिवस ना असंच नॉर्मली थंडी तापावर घालवलं आणि नॉर्मली गोळ्या औषध खाल्ल्या, तरी पण मला नाही बरं वाटलं. म्हटल्यावर मी आपल्या आमच्या गावातल्या डॉक्टरकडे गेले. तर माझं तर म्हणजे खरंच काही खरं नव्हतं. कारण मला रात्रीच्या 11 वाजता दवाखान्यात नेलं, तर डॉक्टरांनी सांगितलं होतं नो गॅरंटी दिली ती मला. तर पुण्याला न्यायला सांगितलेलं. पण आपले हे जे डॉक्टर आहेत ना लासुर्ण्यामधले, तर ह्या डॉक्टरांनी कव्हर केलं माझं दुखणं. कारण थोडंसं बोललं ना तरी पण धाप लागते. पण म्हणलं चला एक छोटासाच बनवा व्हिडिओ आणि तुम्हाला सांगा. तर अजून बोलताना पण धाप लागते. आणि झाली का धार काढून? धार काढून गायच्या धारा राहिल्या होत्या. तर काळजी घ्या तुम्ही पण सगळेजण. आणि या पावसाळ्याच्या वातावरणात ना मच्छरांपासून सगळेजण हे करा. तर असू द्या, चला नंतर छानपैकी व्हिडिओ बनवेनच. तर बाय सर्वांना, घ्या काळजी सगळेजण. कारण एवढं हा रोग पसरायला लागलेला आहे ना डेंग्यू, तर भरपूर हॉस्पिटलमध्ये पण भरपूर पेशंट होतं. आणि मी 8 दिवसानंतर आज घरी आली आणि म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ. तर चला असू द्या, घ्या काळजी.